राम राम मित्रांनो. हे बघा असं चायना क्लिप फवारले ड्रॅगन फ्रूटवरती. आणि कशामुळं फवारलं बघा, अशी सनबर्निंग होती. ज्यादा पाणी झालं याच्यात. अशा प्रकारे पावडर फवारले त्याच्यावर सिलिकॉन स्प्रे घेतला. असं मग पांढरी कवर आली त्याच्यावर. काड्या खराब व्हायला लागल्या होत्या. अशा काड्या खराब होत्या ना, पाणी जादा झालं त्याच्यात. पाणी आता उन्हाळ्यामध्ये काहीतरी एक आठवड्यातून 2-3 वेळेस पाणी द्यायचं. ते 10-15 मिनटं. बघा तुम्ही, 9 महिन्याचं वाढ झाली आपली ड्रॅगनची. 9 महिने झाले प्लॉटला. अशा प्रकारे वाढ झाली 9 महिन्यामध्ये. थोडं टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी मला गवते घास लावला होता. चांगली वाढ झाली. कापाचं राहिला अजून काही. कापून बेडवर टाकून द्यायचं. मल्चिंग होते त्याची, तो फायदा होतो. बर्निंग झाली असं काढून टाकायचं, म्हणजे काय होतं, जास्त सडत नाही, मग ते स्टॉप होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे पुढं ही फूट पण काढून टाकायची पुढची. जास्त वजन होत नाही काडीला. जर आली इथून तर मग ती काडी जास्त ओढून वजन झाल्यामुळे इथून मोडू शकते ते. असे काढून टाकायचं. सिलिकॉन आणि चायना क्लिपचा स्प्रे तर घ्यावाच लागतो उन्हाळ्यामध्ये. सावली नाही ना आपली. सावली असल्यावर काही टेन्शन नाही राहत. वरून आपलं आता पहिलंच वर्ष असल्यामुळं नाही केली सावली त्याच्यावर. पक्ष्यांना कशी घर ठेवली, पक्ष्यांची पिलं दाखवतो. दिसते की नाही काय माहिती. असे खालचे आलेले वेही पण काढून टाकायचे. शूट इकडून दिसल बहुतेक. पक्ष्यांची पिले. त्याची एकदा कापणी केली. आता बेडवर टाकून दिलं. पावसाळ्यात गवत उगणार नाही ना, मल्चिंगसाठी काम करा ना ते. जास्त वजन झाल्यावर फांदी मोडती ती. हे असे येऊन द्यायची नाही बिलकुल. 2-2-3-3 एकच राहिली पाहिजे ती खाली. जे काय फुटायचे ते डायरेक्ट इथून फुटले पाहिजे ती. हे बरोबर आहे. याच्या पुढं नाही पाहिजे. याच्या पुढं असले ना, याचे वज होतं. वज झाल्याच्या नंतर बघा, तुम्हाला दाखवतो मी कसं मोडतात ते. इथली फांदी पण मोडून गेली आहे का जास्त. आता तरी काही प्रॉब्लेम म्हणा तसा नाही. मध्यंतरी आला होता थोडा सनबर्निंगचा प्रॉब्लेम, पण आता पाणी कमी केलं त्याच्यामुळे ठीक झालं आहे.
अशा प्रकारे आहे. हे बघा, तुम्ही काय आहे हे काडीनं पण काढू शकता बघा. तिथं सण भरणं झालेलं आहे ना, असे काढून टाकायचं ते काडीनं, म्हणजे ते जास्त सडत नाही. करून टाकायचे, ते फंगस जास्त पांगत नाही आणि ते हडकून जातं ते उन्हानं. मॅच्युअर काढ आहे ना, हा मॅच्युअर काढायला त्रास जास्त होतो. हे बघ, मोडलेलं दाखवायचं नाही. चला, राम राम.